भाऊन शेवटची पिढी आहे बैलगाडीची, आता नाही दिसणार आहे कधी असं म्हणजे. ठीक आहे गावी लाकडाने ते होलीला गावची मजा. हा बघा आला आमच्या घरात. शुभ सकाळ सगळ्यांना. आणि मी अमित तुमचं ह्या व्हिडिओमध्ये आज पुन्हा एकदा स्वागत आहे. तर भावना आता आपला कोकणामध्ये ट्रेंड चालू झाला आहे, तो म्हणजे एव्हरग्रीन ट्रेंड शिमगा. तर शिमग्यासाठी गावी आलेलो आहे आणि सगळा देवपूजा वगैरे करून आता जेवणाच्या मार्गाला लागले. म्हणजे कापाकाप सगळे मी आता करत आहे. ठीक आहे. तर देवाची पूजा बिजा सगळी केलेली आहे बघा मस्तपैकी. आणि आता जेवणाच्या मार्ग लागणार मग मंदिरात जायचं आहे परत, कारण उद्या आहे होली. त्यामुळं आज सगळा देवाला महाराज बिराज देऊन काम आपल्याला निपटवायचं आहे. तर मित्रांनो आता म्हणजे विषय काय माहिती आहे, मी पहिला पाठच्या दारी जाऊन व्हिडिओ असे शूट करायचो, पण आता कसं आता म्हणजे थोडा समजायला लागलाय की आपला जो बिहेवियर आहे, आपला जो नेचर तर आता हे बघा हे सगळं कांदा बिंदा आहे. तर आता बिरडा तुम्हाला माहीतच असेल, बिरडा हा मुंबईवरून आणलेला आहे. म्हणजे भिजत घातलेला वाल आहे, ते पांढरं वाल पावडर करू शकतो आपण त्याला. ठीक आहे. आणि इकडं शेवगाच्या शेंगा. मला पण माहीत नाही व्हिडिओ कसे होते काय होते, पण मी जस्ट बोलत जात आहे. कारण 3 महिने असा म्हणजे अल्गोरिदम आहे यूट्यूबचा की 3 महिने तुम्हाला व्हिडिओ टाकायचे, 3 महिने लागतात तरी. म्हणून मी ही व्हिडिओ शूट करत आहे आणि आता पुढे व्हिडिओ शूटच करत राहणार, कारण होली शिमगा चालू झालेला आहे आपल्या इकडं. ठीक आहे. आता कापून घेतो सगळं. बघा आहे टोमॅटो म्हणजे तांबाटी. टोमॅटो मुंबईकरांचा शब्द. कांदा बटाटा फ्लावर, इकडं मटर शेवगाच्या शेंगा बिंगा. ठीक आहे. हा एक इंस्टावरती मेनू बघितलेला, तर ह्यामध्ये टाकलेला आहे कोथिंबीर, कांदा आणि बेसन. आणि हा आहे बटाटा वडा म्हणजे बटाटे उकडलेले, मिरच्या आहेत. तर विषय असा आहे की त्याने म्हणजे आपण नॉर्मल बटाटा वडा बनवतो ती भाजी नाही, ही भाजी आहे कोथिंबीरची भाजी. तर रेसिपी मी तुम्हाला सांगत दिली. आता नंतर फ्राय वगैरे असं तुम्हाला दाखवली कसं काय. ठीक आहे. हे आहेत आता कोथिंबीरची भाजी. त्यात बटाटा टाकलेला आहे सगळं आणि मी बनवत आहे स्वतः. बघा दाखवतो तुम्हाला असं. आता इकडं तळणीचं काम करत आहे मी. हे सगळं मिक्स करून केलं आहे, म्हणजे बेसन आहे सगळं मिक्स केलं आहे. इकडं तळ आहे, इकडं आपला पिठा. हे बघा पाणी ठेवलं आहे दिसतंय. हेच आहे गावचं खरं, हेच ट्रेंड आहे. बस विषय संपला. एवढाच आहे गावी. म्हणजे गावी तुम्हाला कुठं असा स्क्रिप्ट लिवाय नको काय नको, बस कॅमेरा तुमचं ओपन करा आणि दाखवा सगळा पाहिजे. ठीक आहे. आता गाणं लावलं त्यामुळे माझा आवाज कसा येतो काय माहिती मला. ठीक आहे. तर गाणे बिणे एकदम फुल म्हणजे जी वाईब वाटते ना मित्रांनो, 1 नंबर वाईब वाटते. आज गावी झालो काल म्हणजे रात्री झालो. आणि हा बघा दिसला काय. हां तर तो आता आलेला आहे, खूप दिवसांनी आला आहे. पण तो घाबरते आम्हाला, म्हणजे आमचा नाही पण त्याला खात यायला दिला की तो येतो. आणि आता इथं कावल्यानं दिलेला फरसाण, कावलं सगळं. म्हणजे हेच असं दाखवू शकता तुम्ही गावी. जर तुम्हाला जर व्हिडिओ चॅनल तुमचा जर असेल यूट्यूबवरती, ठीक आहे, तर तुम्ही हेच दाखवा. मी ह्याच हाताशी आलेलो आहे. आता लास्ट बी सगळी सोडून दिली आहे, कारण भावानं म्हणजे यूट्यूबमध्ये व्हिडिओ बनवून मला आता समजलेलं आहे की जो तुमचा बिहेवियर आहे, तुमचा जो नेचर आहे तो नॅचरल असला पाहिजे. एवढा म्हणजे बरा पडतं आपल्याला. चला तेल टाकलं असेल तर जेवायचा टाईम झालेला आहे आणि मी आता जेवत आहे. तर मी जेवायच्या आधी देवाला नैवेद्य दाखवतो. हा आहे भात, बिरडा आणि त्यातमध्ये शेवगाच्या शेंगा, म्हणजे आमच्याकडे त्याला शेकड बोलतात. ठीक आहे. तर 1 नंबर असं झालेलं आहे. इकडे आपली भजी, न्यू मेनू. ठीक आहे. तर चला देवाला आधी दाखवूया, त्यानंतर मग मी बसतो जेवायला. तर आता मी जेवत आहे. जेवायला बघू शकता तुम्ही. हा थोडा व्हिडिओमध्ये आहे म्हणून मी कमी भात घेतलाय, नंतर थोडा अजून भात घेईल, नाही तर मग जर व्हिडिओमध्ये जास्त दिसेल ना त्यामुळे कमी घेतलाय. आप लोग मुझे गलत समझ रहे हैं, आपको गलतफहमी हो रहे हैं, आपको गलतफहमी हो रहे हैं. ठीक आहे. या इकडं भजी, हा एक्स्ट्रा बिड्डा. आणि हा जो आज राईस मी भात खात आहे तो इंद्रायणी.
जवळजवळ 80-90 रुपये किलो तांदूळ आहेत ते. तुम्ही ट्राय करू शकता असं व्हेज बरोबर. चला तर आता मस्त जेवून झोपलेलो आहे मित्रांनो. झोपलेलो आता बसलेलं आहे इकडं. चार्जिंग बिजिंग लावलेलं आहे. तर विषय कसा आहे माहिती आहे का, आता मला म्हणजे लाज लज्जा सगळी सोडून दिलेली आहे. कारण मुंबईची जी लाईफ आहे आताची सध्याची जी कंडिशन चालू आहे मुंबईला ते एकदम आवाज माहिती सध्याची जी कंडिशन आहे ना मुंबईची ते एकदम डेंजर झालेली आहे. त्यामुळं यूट्यूबवरती व्हिडिओ बनायचा एकच हेतू आहे, एकच पर्पज आहे की बाबा काय झालं यूट्यूबच्या माध्यमातून तर मग गावी येऊन सेटल व्हायचं मस्तपैकी. म्हणजे सेटल म्हणजे काय, सेटलची काय आपल्याला गरज नाही. आपला म्हणजे पोटा पाण्यापुरतं जरी झाला तरी बस झाला. कारण आता जी सध्याची कंडिशन आहे मुंबईची ती एकदम भयानक आहे. आणि वेल गेली, जर वेळेत आपण कोकण वाचवलं नाही तर येत्या 2 ते 4 वर्षामध्ये कोकण म्हणजे आपला जो पूर्ण कोकण विभाग आहे, जेवढं पण रायगड तालुका, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जे पण आहे ते सगळं म्हणजे मुंबई व्हायला वेळ नाही लागणार. किंबहुना मुंबईपेक्षा पण डेंजर परिस्थिती होऊ शकते. ठीक आहे, बोलता पहिले बोलायची मुंबई तुमची भांडी घासा आमची, ते खरंच आहे. आणि आता काय बोलतील माहिती आहे, कोकण तुमचं आणि बंगला आमचं. ही वेळ यायची नसेल तर मग तुम्हाला कोकण वाचवलं पाहिजे. आता काय होतं, म्हातारी माणसं जे वय झालं आहे ती माणसं गावी आहेत आणि जी तरुण पिढी आहे ती सगळी मुंबईत आहे. असा सगळा त्यामुळे कोकण वाचवणं गरजेचं आहे. आणि क्षुल्लक कारणासाठी जमीन विकणं हे म्हणजे सोडून द्या. कारण आपली एवढी पण परिस्थिती बेकार नसते की जमीन विकून आपला म्हणजे जमीन विकून जर तुम्ही ऐश आराम असं म्हणजे घर वगैरे बांधलं असेल तर त्या म्हणजे काय व्हॅल्यू नाही त्याला, मी तर बोलेन. आणि जर तशीच परिस्थिती असेल तर विकायची आहे तर आपल्या माणसाला विका. भले 4 पैसे कमी घ्या चालेल, काही विषय नाही, पण आपल्यालाच होऊ द्यायचे काय ते. ठीक आहे, तर आता मस्तपैकी आराम करतो. ठीक आहे, चला. कालपासून यांची वाट बघत होतो. पहिली एकच होती, हा आपला तुम्हाला रेग्युलर, हा तुम्हाला माहीत असेल. पण ती थोडी घाबरली, ती नवीन आली आमच्या इथं. हा आपला रेग्युलर कस्टमर. क्या रे, किधर था रे तू? म्हणजे कधी पण या तो म्हणजे विसरत नाही आम्हाला. असा एक आवाज दिला ना तरी पण तो लगेच येतो. आणि ही नवीन आहे, ही तेवढे घाबरतं कारण आम्हाला म्हणजे अजून परिचय ना तरी पण तिला आता होईल आपल्याला सवय. पण सवय होईपर्यंत आम्ही इथं नसणार आहे, कारण होली झाली की आम्ही कळटी. ठीक आहे, तर खाऊ द्या ना आरामात. बघा म्हणजे ह्याचा सीन काय, तो सोबत ठेवतं पण खाला असेल तेव्हा तो भुकभुक म्हणजे तिला मारतं, असा विषय. छोटू ते जण छोटू ने. हा आता हे आमच्या घरात आले तर आम्ही जातो बाहेर. यू 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 हा मोठा आणि हा त्याची कॉपी. यू तो थोडा घाबरत आहे आम्हाला. त्याला तुम्ही समजा नाही मला वाटतं. यू 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 गोल गोल का फिरतोय तो? यू यू हा थोडा त्याला आम्ही काजू बिजू दिलेत ना बदाम, त्यामुळे थोडं त्याची बुद्धी थोडी शार्प झाली आणि त्याला समजतंय. त्याला अजून काजू बिजू दिलेत नाही, तर काजू बिजू खाईल मग होईल थोडं चांगलं. होलीचं सॉंग आलं आमच्या दारात, बघा कुत्र्यांचं. तर आता आम्ही आलेलो ते म्हणजे शेतावरती जायला आणि मंदिरामध्ये आमचा जो गावचा देव आहे. कारण होली शिमगा चालू आहे, त्यामुळं कालच रात्री आलो गावावरून, तर आज जात होते म्हणजे गावदेवच्या पाया पाडण्यासाठी. तर आता तुम्ही बोला की पाया पाडायला एवढा काय, जर फुलं वगैरे सगळे घेतलेले आहेत गावदेवाच्या पाया पाडायला. आणि दुसरा विषय म्हणजे तुमच्या भावाने एक इन्स्ट्रुमेंट घेतलेला आहे जो कॅम्पिंगसाठी यूज करतात. तर काय आहे ते तुम्हाला पुढे समजणार आहे. तर तुमच्या भावाने घेतलेलं आहे ते कोणतरी पक्षी होता, इग्नोर.
तर तुमच्या भावाने घेतलेला कॅम्पिंग गॅस, तर त्याचा ट्रायल घेण्यासाठी आपण शेतावरती ना काहीतरी बनवणार आहोत. तर त्याचाच ट्रायल घेण्यासाठी कॅम्पिंग गॅसचा ते सुद्धा एक काम होऊन जाईल. ठीक आहे, तर शेतावरती ते करणार. इथं आधी गावदेवाच्या पाया पडून मग पुढे शेतावरती जाणार. ठीक आहे, तर व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करायचे आहे कारण भाव तुमचा आज म्हणजे खूप दिवसांनी व्हिडिओ शूट करत आहे. आपल्या पब्लिकला दिसलेले आहेत करवंद, करदा. हे बघा काजू विजू मस्त आहे की मोरला. ह्या वर्षी काजू आंब जांभला एकदम फंटास्टिक होणार आहे सगळा. ठीक आहे, तर खायला घेतला आहे. ठीक आहे, तर करवंद झालेला आहे मित्रांनो. गावचा रानटी मेवा पहिला आणि सुरुवात झालेली आहे. आणि इकडं आंबे मोहर झालेला आहे. हा एकदम टपकी टपकी करवंद झाले तसे. वाल आणि वालाची शेती इकडे बोरा बिरा झाली तर ती तुम्हाला दाखवतो. पण त्याआधी इकडं गावची ढोरा बघा मस्त वाटतंय. भावानू एक नंबर वाटत आहे गावचा. म्हणजे मी तर वाटच बघतो असं कधी काय होतंय आणि मी गावाला येवतोय म्हणजे कायमचा असा. मी जेवढा तांगड्या आपटायच्या तेवढ्या तांगड्या आपटताय आणि गावाला राहता येईल त्याचा मी प्लॅनिंग करतोय. म्हणजे व्हिडिओ वेडी वाकडी कशी पण करते. बघा बोरा बघा, बापर डेंजर करवंद बोरा बिरा आधी खाऊन घेतो मित्रांनो. या गावची बोरा माहीत आहे ते तुम्हाला. सगळी वालाची शेती आहे. पोचले होते म्हणजे मंदिराच्या इथं आणि मला व्हिडिओ दाखवलेली एकदा. आता शेतावरती पण जायचं आहे तर बोललो थोडा ही पण क्लिप घेऊया आपण. तर सॉरी पहिले पाय घेऊन येतो. आणि एकदा विषय काय होता माहिती आहे मित्रांनो, एकदा तिथं बोरिंग आहे म्हणजे टँकी नाही बोलतो त्याला, तर टँकी नाही तिथं टँकीवरती गेलो ते. तर मी व्हिडिओच्या नादामध्ये म्हणजे तिथं साप होता. मला तर लेट समजला. विषय असा आहे की नशीब लेट समजला नो इश्यू, पण जर समजला नसता ना तर मग आय एम नॉक. ठीक आहे, इथंच होता मे बी. बघा 24 hours वॉटर. मला पाय पण न देऊन दिलं, डायरेक्ट तो आला पाणी पियाला. पाय पडून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. बघ व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे आमचा आता पाया सगळं पडून झाला आहे. आणि नेक्स्ट स्टेप आहे ते आपली म्हणजे इकडं जाणार. आता आम्ही जातो ते म्हणजे एक म्हणजे तुमच्या म्हणजे मी हे घेतलं आहे नाईट कॅम्पिंगचा गॅस असा मित्र बोललेला आपला. तर तेच गॅस घेतलेला आहे मी आणि म्हणून तेच एक ट्रायल म्हणून एक काहीतरी मेनू बनवला झाला. माझी गॉगल राहते इथं. गॉगल नाही काय बोलतात, सनग्लास. ठीक आहे, चला मित्रांनो डायरेक्ट स्पॉटवर मेन आपला. हा एक कोकणातला रानमेवा आहे, त्याला आटुर्ना बोलतात. तुमच्याकडं काय अजून कच्चे आहे ते म्हणजे तुम्हाला झूम करून दाखवतो. अजून कच्चे आहे ते, तुमच्याकडे काय बोलतं ते सांगा. मे बी सगळीकडे सिमिलरच असतं. विषय हा आहे, तरी पण सांगा कसं काय ते तुमच्याकडे काय बोलतात त्याला. ओके, हे बघा मित्रांनो, म्हणजे असा मातीच्या रस्त्याने चालायची मजाच वेगळी. आता तुम्ही बोलाल की या काय दाखवते, माती दाखवतंय, हे दाखवते, ते दाखवते, पण गाव गाव आहे. कोणी किती काय बोलल पण गाव गाव आहे. कशी फाटी साठवून ठेवलीत. ही गावची सगळी पावसाळ्याची कामं, आगोटामधली कामं म्हणजे सुरुवात झाली आता. दाढी बिडी म्हणजे शेण बिन ते हे करतात ना,
डाळी बिडी भाजणं, शेण बिन सुकवणं ते सगळं चालू झालेलं आहे आता. ठीक आहे. वानर आहेत ते आम्हाला बघून, कुत्र्याला बघून तुम्हाला बोलल्याप्रमाणे की मी आणलेला एक गॅस. तर हा बघा भावना आलेला आहे बाटला. हा ह्याचा बाटला आहे. नाईट कॅम्पिंगसाठी तुम्ही कुठे पण जाऊ शकता, म्हणजे फाटी वगैरे काय गोळा करायची गरज नाही तुम्हाला. आणि हा आहे त्याचा चुला म्हणजेच गॅस. ठीक आहे. तर हा मी सगळा ऑनलाईन मागवला आहे. जर तुम्हाला पाहिजे तर म्हणजे कमेंट करून सांगा की बाबा काय कसं काय ते. ठीक आहे. तर आणि तुम्ही बघू शकता की हे कुठं पण म्हणजे ऑनलाईन एकदम भेटून जाईल. हा हेसर कंपनीचा आहे आणि हा त्याचा आहे चुला. बघा कुठं पण कॅरी करू शकता, म्हणजे कुठं पण घेऊन जाऊ शकता. हा असा याला ओपन करायचा, 4 त्याला असं. आणि ह्याचा जो हे आहे म्हणजे कॅपॅसिटी आहे वेट सांभाळायची ती 5 किलो आहे. म्हणजे 5 किलोपर्यंत तुम्ही बिंदास काही करू शकता. ठीक आहे. आता हा गॅस आहे. तुम्ही म्हणजे तुम्हाला सोबत किती मागवायचे आहेत ते तुम्ही मागवू शकता. हा सिंगल मागवू शकता आणि हे पण सिंगल मागवू शकता. म्हणजे मला बोलायचं आहे की हे जर गॅस बाटला संपला तर तुम्ही मागवू शकता ऑनलाईन डायरेक्ट. ठीक आहे. तर आधी तुम्हाला ओपन करून दाखवते, सेटअप करते. त्याला सेटअप झालेलं आहे म्हणजे 2 मिनटात तुम्ही काही करू शकता, होत्याचा नव्हता करू शकता. तर आता पहिलं ट्रायल म्हणून आम्ही आज चाय बनवणार आहोत. तर चायमध्ये गुल हा आहे, अद्रकचा पाला. तुम्हाला वाटेल कोणतरी आला पण नाही, हा आला. हा बघा हा कुत्रा. अशा प्रकारे आपल्या आता चाय मित्रांनो होत आहे. इथं चायमध्ये टाकलेलं अद्रक बिद्रक टाकलेलं आहे. गॅस आपली चालू आहे. मस्त की चिल मारत आहोत आम्ही सगळी, कारण लाकडा उघडाचा तो बघा, तो पण इकडे मस्त की चिल मारताय. बघा फायनली तो बसला आता. तर भाऊ चाय झाली बघू शकता तुम्ही. एक नंबर वाटत आहे वातावरण. आणि आता म्हणजे काय माहिती आहे इथं म्हणजे असं वाटतं सुकाला पोचायला वाटत आहे. म्हणजे आता मी कुठेही एकटा पण जाऊ शकतो असं काय. म्हणजे तो बघा नाईट योगा बघा, त्याचा नाईट योगा. तर मी एकटा पण जाऊ शकतो मी असं. म्हणजे हा आता सेटअप आपला म्हणजे झालेला आहे. जाणार नाही तर सोबत जाईल. ठीक आहे. तर म्हणजे तुम्हाला मी एक सजेस्ट ब्लॉगिंग करत असेल गावी तर नक्की हे करा. आणि कुठं करत असेल तर नक्की तुम्ही करा. ठीक आहे. चला अशी आहे आमची पंगत आजची मित्रांनो. व्हॉट अबाउट यू थिंकिंग सो बेटर? तर मी चाय पित नाही, पण ही गावची चाय आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात बनवलेली आहे. आणि गावचा पाणी, गावची हवा, गावचा सगळा एक नंबर वाटत आहे. ठीक आहे. चला तर आधी चाय नाश्ता काय तर बघतो आणि मग पिऊन घेतो. हा करून झालेला आहे आमचा आता. चाय बी सगळी पिऊन मस्तपैकी फ्रेश वाटला मित्रांनो खरंच. म्हणजे आयुष्याचा हे पैसे देऊन पण असे सॅटिस्फाईड माणूस नाही होऊ शकत तेवढा गावच्या ह्या निसर्गाच्या सान्निध्यात राहून होतं. ठीक आहे. तर तुमचा भाव आता इंस्टाला पण थोडा पुश करणार आहे व्हिडिओ. तर संडेवाला ब्लॉगर इंस्टाला सुद्धा हा माझी इंस्टा आय डी आहे. तर तिथे पण जाऊन तुम्ही फॉलो करा. सपोर्टची गरज आहे, कारण तुमचा भाव कंटाळला आहे मुंबईला आणि गावी याचा एक रिझन शोधत आहे. आणि त्यासाठी तो सोशल मीडियाचा थोडा सपोर्ट घेते. आणि सोशल मीडियाचा सपोर्ट म्हणजे तुमचा सपोर्ट, तुमच्या सपोर्टची गरज आहे. ठीक आहे. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तर हा बघा छोटी होली आमच्याकडे तर तिला बोलतात. पोरांनी येतात ओढत ओढत. देऊ का तुम्हाला वरती काढून? दे दे दे. कुठं होलेलं नाही ना? कुठे होलीला तोडला कुणी? हा तोडला कोणती कुठं? गावची पोरा